उठल्या उठल्या बघतो तर काय, आक्कासाहेबांनी बनवले होते उकडीचे मोदक गणपती बाप्पा आणि माझ्यासाठी. तर कस काय मंडळी, मी उठलो तेव्हा सगळं रेडीच झालतं. फक्त काय थोडं मिक्सिंग करायचं होतं आणि घ्यायचे होते मोदक बनवायला. मी नव्हतं बनवणार बरं का, आक्कासाहेब बनवणार होत्या. स्पेशल रेसिपी आहे त्यांची. त्याच्यानंतर आक्का बनवत्या उकड. आता गणपती बसल्यात म्हणल्यावर घरी मोदक नाही बनणार म्हणल्यावर काही विषय आहे का. तेवढ्यात मी आलतो हळदीची पानं घ्यायला. मोदक स्टीम करण्यासाठी हळदीची पानं एकच नंबर, कारण त्याचा अर्क उतारतो आणि चौथी अप्रतिम असती. चाळणीत बसण्यासाठी अक्कांनी घेतली होती त्याची कटिंग करून. कसं ओके मध्ये पातेल्यातलं पाणी झालतं गरम, मग अक्कांनी ठेवली हळदीची पानं. हे अशा प्रकारे आपला मोदक झालतं रेडी. चला विचारू आता पप्पांना कस काय झालाय मोदक. गणपती बाप्पा नंतर पप्पांचाच नंबर आहे, ज्यांना मोदक लय आवडतात. एक नंबर. मोदक वगैरे खाऊन झाल्यावर आपण लागलो का आम्हाला हे असे कांदे भरायला लागतात. आक्कासाहेब म्हणल्या वकार पलटी करायची, कारण थोडेफार सडले असतील ते बाजूला काढायचे. खरं सांगतो, हे कांदे आणि शेतकऱ्यांचं काम काही सोपं नाही. आम्ही तर काय कांदे करणार नव्हतो, पण काय हॉटेलमुळे करायला लागले आणि ठेवायला पण लागले. हॉटेलला नसते लागत तर कधीच विकून टाकले असते. तेवढ्यात गोट्यातून आपल्या पहिलवानाने आवाज दिलता. मग काय आलो त्याच्याकडे. ते मला सांगत होतं मला ब्लॉग मध्ये घे, तू काय मला ब्लॉग मध्ये घेतच नाही. तेवढ्यात पप्पा बा काय म्हणतात येऊन. जिमी काय काय जिमी, याच्या ब्लॉकच्या नादी लागू नको. त्याच्या ब्लॉकच्या नादी लागून बिबट्यानी बघितलं तर तुझाच कार्यक्रम होईल. गेली ती आतमध्ये गेली. तिला कळलं हे बाई आपलाच कार्यक्रम लावायचा. 4-5 कांद्याच्या पिशव्या गाडीत टाकून पप्पांनी निघालो होतो हॉटेलवर. आक्कासाहेबांचा फोन आलता. मग काय पप्पांनी गाडी घेऊन डायरेक्ट निघालो होतो हॉटेलवर. तुम्ही गाव पळपा, मी फक्त इथं काम करीन. हा आक्कांचे खाल्ले मी थोडे जोडे. म्हणलं जाऊ दे आता. जोडे खाऊन पोट भरल्यावर डायरेक्ट निघालो होतो गाडी घेऊन अभिजितकडं. म्हणला प्रणवच्या घरी ये. तिथं गेल्यावर या दोघांचं चालू होतं होम थिएटर जोडायचं काम. पण तिथं काय ऑक्स नव्हती, म्हणले घेऊन या. ऑक्स तर घेतलीच, पण आमचे बंधू डायरेक्ट आलते वाघलीतून तळेगावला. सांगवीची बस नसल्यामुळं ते डायरेक्ट पोहोचले तळेगावला. अभिजितला घरी सोडल्यावर डायरेक्ट आलतो सार्थक सोडायला सांगवीला. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करून टाका तेवढं. तर चला बाय.